गर्वामुळे काय बेनिफिट पदरात पडते त्याचं उदाहरण आपण काल बघितलं। आणि म्हणून त्या कथेतून आपल्याला एकच शिकायसारखं मिळते, कितीही आपण कर्तबगार असलो, कितीही आपण ज्ञानी असलो, कितीही आपण बलवंत असलो, कितीही आपण रूपवंत असलो, कितीही आपण चारित्र्यवंत असलो, सगळ्या गोष्टी जरी आपल्याला उपलब्ध असल्या आणि त्याचा जर आपण गर्व केला तर नक्कीच त्या मिळणाऱ्या गर्वातून आमच्या पदरामध्ये केवळ पापच पडते। आणि म्हणून गर्वाकडे नाही जाता केलेलं सगळं कार्य भगवंताला अर्पण करू, भगवंताच्या मर्जीमुळे होते असा समज मनी धरून समजून जर आपण कार्य केलं तर नक्कीच सिद्धीला जाते कार्य। आणि म्हणून आपला सामान्य जीव भगवंतानं आपल्याला या ठिकाणी सुंदर असा जन्म देऊन पाठवले। या जन्माला आल्याच्या नंतर मनुष्य देह हे सर्व एवढेचे सार, इथेच परमेश्वर भक्ती साचार, हे जो न उमजे तो नर तो अभागी म्हणावा। मोक्ष सिद्धांत आम्हाला सांगते हे जन्म आम्हाला उत्तम आहे, सर्व एवढीचे सार आहे, स्वतेज अंडज जारज उद्भिद सगळ्या एवढीचं सार आहे नरजन्म म्हणजे। आणि हा जन्म मिळून इथेच परमेश्वर भक्ती साचार, याच ठिकाणी आम्हाला परमेश्वर भक्ती करता येते। आणि ह्या दोन गोष्टी, हे जो न उमजे तो नर, हे ज्या नराला कळत नाही असा नर अभागी म्हणावा, दरिद्री म्हणावा, सपाट पायाचं म्हणाव त्याला, दळभद्री म्हणाव, खूप शब्द आता त्याच्यासाठी। आणि म्हणून ही उपाधी आम्हाला लावून घ्यायची नसेल तर परस्वरूपाचे करावे चिंतन। पुढे म्हणलं महाराज मोक्ष सिद्धांत सांगतात, ज्ञानदीपात सांगतात, परस्वरूपाचे करावे चिंतन सर्व मायाजाळ त्यागून। हे जे मायेचं जाळं आहे की नाही, या मायेच्या जाळ्याचा त्याग करायचा आहे। त्याग करणं म्हणजे मी सांगून गेलो निवड सोडून दे नाही ना, या गोष्टीपासून आम्हाला आमच्यावर निगेटिव्ह परिणाम काय होते याचा विचार करणे। नेमका आम्हाला आमची बायको कुठपर्यंत साथ देते, बायकोला विचार नवरा मला कुठपर्यंत साथ देते, मुलं कुठपर्यंत साथ देतात। शेवटची वेळ ज्या वेळेला आपल्यावर येते त्यावेळेला स्मशानात जात असताना पाठवणाऱ्याची गर्दी राहते, गर्दी। मौतीला लई जण लोक येतात, पण जावं लागते एकट्यालाच। आणि मसनवट्यामध्ये पेटविणाऱ्याची गर्दी राहते, जळावं लागते एकट्यालाच। आणि त्यावेळेला पैसे बँकेत राहतील, गाई गोट्यात राहतील, मुलं बाळ बाजूला राहतील,
आणि आपण जीवनभर केलेल्या कर्माचा हिशोब आमचा चित्रगुप्त घेतील. आणि म्हणून येम धर्माच्या दरबारामध्ये चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये आमच्या जन्माची किंवा आमच्या कर्माची नोंद जर चांगली व्हायची असेल, तिथं जर हिसाब आमचा सही सलामत आणि सुटसुटीत आमच्या मनासारखा व्हायचा असेल तर या ठिकाणी भगवंतांचं चिंतन, देवी दैवतेचा विचार करून जीवानं भगवंताचं चिंतन करावं. आणि प्रपंच आणि दैवता ह्या दोन गोष्टी सोडून परमेश्वराचं चिंतन जर आमच्याकडून झालं आणि आम्ही करीत असलेली भक्ती, आम्ही केलेली सेवा, आम्ही केलेलं चिंतन जर भगवंताला मान्य झालं, भगवंताला मान्य व्हावं लागते. आम्ही तर मन लावून इथं करालो, पण भगवंताला मान्य आहे की नाही की त्याचा विषय वेगळा. आणि भगवंताला मान्य होईल अशी भक्ती करून आम्हाला जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि म्हणून मी ऐसा पापी कोण, मी ऐसा मूर्ख कोण, आपुले निवर्णन आपण करी जाण, तो गल्लीचा स्वान जाणावा असं म्हटलंय. मी पणा एखाद्याला जर आला, अभिमान झाला, तर मी पणा धारण करणाऱ्याला शास्त्राने एक शेरा मारलाय महाराज. मी ऐसा कोण, मी ऐसा पापी कोण, आपुले निवर्णन आपण करी जाण. आपलाच मोठेपणा आपल्याच तोंडानं करणारे जर कोणी असेल तर त्याला तो गलीचा स्वान झालावं म्हटलं. आपल्या घरी कुणीच न पुसलेलं, कुणीच न पोचलेलं गलीत एक पिसाळ कुत्र हिंडते की नाही, त्याची उपमा दिली. ज्यानं करतेपणा घेऊन बोलते किंवा केलेल्या कामाचा अभिमान बाळगीते, मी केलंय म्हणून झालंय असं कोणाला जर वाटलं तर त्याला एका गल्लीचं कुत्र समजावं असं पद्मपुराण सांगते. आणि म्हणून आम्हाला कर्तेपणाचा अभिमान नसावा, आम्हाला स्वरूपाचा, भक्तीचा, शक्तीचा, युक्तीचा, कशाचाही आम्हाला स्वरूपाचा अभिमान नसावा. आणि म्हणून या गोष्टी आम्हाला कशातून शिकायच्या असतील तर ते आपण कालच्या अध्यायामध्ये बघितलं, कालच्या कथेमध्ये आपण बघितलं. आणि म्हणून आजची सुंदर कथा आपल्याला वर्णन करायचे आहे. आपण आज समारोपाकडे कथा आपली 1 वाजलाय. आचारी मंडळी ज्या वेळेला स्वयंपाक पूर्ण झालाय असं आपल्याला निर्देश करतील, पंक्ती बसवायची वेळ होईल तोपर्यंत आपल्याला पंगत चालवायची आहे. आणि म्हणून आज भरपूर वेळ आपल्याला कथेसाठी आहे. 1 वाजला 4 पर्यंत आपल्याला कथा चालवायची आहे. आरतीच्या नंतर पुढचं नियोजन होईल पंक्तीचं, महापंक्तीचं. आज प्रसादाचा दिवस आहे. 7 दिवस आपण जे मेहनत घेतली, इथं नामस्मरण केलंय, त्या स्मरणाचा आपल्याला काय फायदा होणार आहे आणि की आपण केलेल्या चिंतनाचा नेमका आज आपल्या पदरात काय फायदा पडणार आहे त्याचा आपण आज पगार घेणार आहोत. पगाराचा दिवस आहे आणि म्हणून आचारी मंडळी तुम्ही काम करीत असताना थोडस आम्हाला डिस्टर्ब होणार याची काळजी घ्या. अक्षय तुमच्यामुळेच आता संध्याकाळी आम्हाला जेवायला मिळणार आहे. तुमचंही काम अतिशय महत्वाचं आहे. करीत असलेल्या इथं काम सर्व
सेवेकऱ्यांना स्वयंसेवकांना विनंती, थोडस आम्हालाही समजून घ्या आणि आपलं कार्य चालू ठेवा. तर या ठिकाणी दिगंबर नामाचा अधिकारी व्हावया पाहिजे भाग्य थोरी, आणि म्हणून त्याची 84ची येरदारी चुकली तयाची. आता हे असा त्रास आम्हाला होणारच आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या लोकांनी सप्ताहभर पारा केलाय, अखंड चिंतन केलंय, त्या लोकांना निजात प्रमोदाच्या 4थ्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं, आनंद नामाचा अधिकारी व्हावया पाहिजे भाग्य थोरी. ज्याचं भाग्य थोर आहे आणि त्याची चुकली 184ची येरझारी स्मरण करिता असं म्हटलं. आणि म्हणून चिंतन करणाऱ्याला या ठिकाणी खूप मोठं बेनिफिट आहे. आणि म्हणून आपणही नामाचे नाही सार, उद्धरणाशी नामाचा आधार. जगामध्ये नामासारखं सार कुठंच नाही. नामा इतकं मोठं काहीच नाही. नामा वाचून आम्हाला न पावती न परात्पर न पावती प्राणिगा म्हटलंय. आणि म्हणून या ठिकाणी आपण गेली सप्ताहभर झालं नामचिंतनामध्ये आंघोळ करीत आहात. आपण सुंदर एकदाचं भगवंताचं भजन करू. देवा दत्ता दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता दत्ता, मना सगळेन अशा पद्धतीनं भगवंताचं चिंतन या ठिकाणी पारेकऱ्यांनी गेली 7 दिवस केलेलं आहे. त्या पारेकऱ्याचं खरंच भाग्य थोर आहे. आणि त्यांच्या पाठीमाग नाम घेतलं त्याचं तर भाग्य आहे. पण हे घेतलेलं नाम जितक्या लोकांना ऐकू आलं, जितक्या लोकांना आपल्या कर्णद्वाराने हे भगवंताचं नाम ऐकलं, ते सुद्धा भाग्यवान ठरतात, भाग्याचे आहे. आणि म्हणून नामस्मरणी जयाचा भाव त्याची प्राप्त देवादिदेव, अभाविकाची हे अपूर्व.
सर्वता गोड वाटेना म्हणले मला. ज्याची भावना इथं आहे, ज्याचा भाव भगवंतावर आहे, त्याच्यासाठी हे खूप गोड आहे. आणि ज्याला याच्यावर श्रद्धा नाही, भाव नाही, प्रेम नाही, भक्ती नाही, त्याला याचा गोडवा वाटत नाही म्हणजे. आणि म्हणून दसेंद्रिय पंचप्राण अनेक चतुष्ट अंतकरण नामी करावे रममान लवण जैसी जळासी म्हणले. भगवंताचं चिंतन इथं लाडी स्पीकर लावून पारा देऊन गोल बसून केलं ही भोळी भक्ती झाली. भगवंताचं चिंतन भगवंताचं करायचं असेल, भगवंत जर साका करायचा असेल तर 10 इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय आणि पंच ज्ञान इंद्रिय, या 10 इंद्रियांनी आणि मन बुद्धी चित्त अहंकार पंचकरण, अंतकरण पंचकरण म्हणतात त्याला. अंतकरण ह्या अंतकरणाने, आपल्या मनाने, आपल्या बुद्धीने, आपल्या चित्ताने आणि 10 इंद्रियाने सगळ्यांनीच भगवंताचं ज्या वेळेला भजन करायला सुरुवात केली तेव्हा आपलं भगवंताची तादात्म्य जुटते. आणि त्यावेळेला भगवंत आपण करीत असलेल्या नामचिंतनाची नोंद घेते. त्या लेकराला कोणीतरी जाकी होईल, एकही शाना माणूस नाही का आपल्यामध्ये बसलेला? कमी जाऊ ती तुम्ही कुठून? आम्हाला काय त्रास होते तुम्हाला याची काही कल्पनाच नाही. तिकडे गंगाधर पाटील त्या शाळेवर हो, इकडं बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते
मुक्ताबाईचा अभंग आहे. मुक्ताबाईनं हा अभंग केला. बाई माहेरला जात असताना किती आनंद होते. भगवान दत्त प्रभूची भक्ती करणं म्हणजे सासरवासात असलेला जीव माहेरात जाणं होय. भगवान दत्त प्रभू म्हणजे आपल्या जीवाचा गुरुबंधू होय. आमचे गोविंद पद म्हणत गेले. आलाबाई वर्षाचा झाले बावरी, आलाबाई सहा वर्षाचा झाले बावरी, बंधू आले मलाने याला जाते माहेरी, बंधू आला मलाने याला जाते माहेरी, बंधू आला मलाने याला जाते माहेरी. आपण ऐकलंय वर्षाचा सण आला की जशी दिवाळी आली की बंधू न्यायला येते. हे सप्ताह भगवंताचं चिंतन म्हणजे आमचा सण. आणि या सणाला भगवंताचं वास्तव्य. अब तुम्ही भगवंताचं काम करू लागले की बंधूचं काम. आणि मग आमच्या जीवाचा बंधू किंवा कोणी आता जीवाच्या भगवंताचं कसंही नातं जोडा. कोणी जीवाचा पती सद्गुरुनाथ निश्चय निर्मळ शांत म्हटलंय. जीवाचा पती कुठं म्हटलंय? जीवाचा खरं तर जीव भगवंताचा जीवाचा भगवंत बंधू आहे. आणि म्हणून त्या बंधूची वाट आपल्याला पाहता पाहता आज 7वा दिवस उजळत. उद्या 6वा 7वा, आज 7वा, उद्या काकडा. उद्या काकडा करायचा आहे. आणि संध्याकाळी साधारणतः 4 वाजता पंक्तीला आपल्या सोयीनं पुढचं नियोजन करायचं आहे. आता आवाज नाही करणार ते ऋषी आणि दुर्वास ऋषीची कथा बघायची. सिद्धांताने बऱ्याच कथेचं वर्णन केलंय. खूप कथा आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एक कथा सांगायला 3 तास 4 तास चालेल. कारण नुसती कोरडी कथा सांगू नये. सिद्धांत जर कळाला नाही किंवा त्या कथेचा काय मतित अर्थ आहे, कशासाठी कथा सांगितली, दृष्टांत देऊन सिद्धांत काय पटवायचा आहे, या सगळ्या गोष्टीची चर्चा, या सगळ्या गोष्टीचा उहापोह जर झाला तर तुम्हाला का सांगितलंय ते लक्षात येते. नुसती कथा सांगू नये, त्याला खळ्यावरलं रूप येते. आणि म्हणून कथा याच्यासाठी सांगितली शास्त्राने, सिद्धांताने. कथा भाग सांगितला की बाबा त्याच्या या कथेत आपल्याला हे शिकायचं आहे. म्हणून आपल्याला गेली 7 दिवस झाला आपण कथा ऐकता. अहो, आहार, निद्रा, भय, मैथून हे 4ही खाणीमध्ये गोष्टी लागून आता. 4 खाणीतल्या लोकायला पोट आहे. किडा मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळे घ्या, कुठलाही जीव घ्या 4 खाणीतला. प्रत्येक जीवाला खावावं लागते. भूक आहे, भुकेसोबत निद्रा आहे. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक जीवाला झोप घ्यावंच लागते. कुठल्याही खाणीतला असू द्या, कुठल्याही यवनीतला असू द्या. आहार, निद्रा, होय. तिसरी गोष्ट आहे भीती. प्रत्येक 4 खाणीतल्या प्रत्येक जीवाला भीती लागून आहे.
निर्भय प्राणी इथं भगवंताशिवाय दुसरा कोणीच नाही. आणि चौथी गोष्ट आहे मैथून, प्रजनन क्रिया. मुलं बाळ लेकरं संसार प्रपंच सगळ्याच जीवाला आहे. जसं सगळ्यालाच आहे तसं माणसाला सुद्धा आहे. पण सगळ्याकडं एक गोष्ट नाही, केवळ एका माणसापाशीची एक गोष्ट अशी आहे, ते चार खाणीमध्ये कोण्याच जीवाकडे नाही. भगवंतानं येतावेळी एक माणसाला विशेष गुण दिलाय. ते गुण म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट हे फक्त माणसालाच कळते, बाकी कुणालाही कळत. म्हणून माणसानं काय चांगलं काय वाईट, काय सत्य असत्य, काय मिथ्य, काय खरं खोटं, अंधार प्रकाश, ह्या सगळ्या विरोधाभासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जर आपण कळून घेतल्या, असत्य समजून घेतलं की सत्याची पारख होते, किंवा सत्य जर कळून घेतलं तर ऑटोमॅटिक असत्य कळते. एकदा खरं कळालं की खोट्याची बाजू ऑटोमॅटिक लक्षात येते. आणि तसंच सत्यापरते नाही साधन म्हणले महाराज. या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर माणसाला फक्त ज्ञान ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती विशेष आहे. ज्ञान घेण्याची लायकी चार खाणीमध्ये कुणालाही दिलेली नाही. आपल्याला ज्ञान घेऊन भगवंताच्या अधिष्ठानावर जाऊन भगवंतच होता येते, इतकं या ठिकाणी भगवंत ज्ञान घेऊन आले. भगवंताने येते वेळेस आमच्यासाठी ज्ञान आणलंय, आमच्यासाठी भगवंतानं भक्ती आणली आणि आमच्यासाठी भगवंतानं वैराग्य आणलंय. पण ह्या तिन्ही गोष्टी जर आम्ही अंगीकारल्या तर भगवंत सखाव होते. आणि म्हणून भगवंत हळूहळू हळूहळू सखा करायचा असेल तर पहिल्यांदा ज्ञान घ्यावं लागतं. नेमकं भगवंत म्हणाव कोणाला? आमचं कसं झालंय, प्रत्येकाच्या धुऱ्यावर आमचे 5 पांडव तयारच आहेत. आमच्याकडे देवाची संख्या न मोजता येणारी आहे. आज पाडव्याचा दिवस आहे, आपली नव्या वर्षाची चैत्र मासारंभाची सुरुवात आहे. आणि आपली प्रथा कशी आहे, प्रत्येकाच्या धुऱ्याला आपण पांडव करून ठेवलेले. मला काय म्हणायचं आहे, आपण इतके देव केले की कुणालाही कशालाही आपण देव म्हणत बसलो. आणि नेमका देव कोणाला म्हणाव याचा शोधबोध आम्हाला शास्त्र सिद्धांताने दिला. देव मोक्ष सिद्धांतामध्ये चैन बसवा भगवान अल्लामा प्रभूला म्हणते की भगवान देव कोणता पूजावा, धर्म कोणता आचरावा, कर्म कोणते करावे ते निरोपाजी स्वामी. भगवंताची सद्गुरूची भेट होते, भक्ताची सद्गुरूची. त्यावेळेला चैन बसवा भगवंताला म्हणतो की भगवान देवाची संख्या खूप मोठी आहे, आम्हाला तर देव खूप सांगितले. दत्तप्रभूला अल्लामा प्रभूला फक्त विचारतो की देव कोणता पूजावा. आणि देव पूजत असताना जगामध्ये आम्हाला बरेच शास्त्र आपला धर्म बघायला मिळतात. धर्म कोणता आचरावा आणि कर्म कोणते करावे, 3 गोष्टी सांगा.
तीन गोष्टीच्या नंतर हा देह कैसे रक्षावे, जगा माझे कैसे वागावे, अशा गोष्टीचा खूप मोठा उहापोह भक्तांनी केला आणि भगवंतानी त्याला उत्तर दिलं. भगवंताने या गोष्टीवर काय उत्तर दिलं आपण पुढे बघू. तोपर्यंत आपण भजन सुंदर एक चालणार.
आम्हाला सेरा मारला. आता नमो संता साधू सज्जनासी जेने केल्या राशी उपकाराच्या. साधू संतांनी आम्हाला उपकार केला महाराज आमच्यावर. उपकार नुसता नाही, उपकाराच्या राशी म्हटलं. रास कशाला म्हणतात? ज्याला मोजमाप लावलं नाही, उघड ढग पडून आहे, त्याला रास म्हणतात. मोजल्यावर ते मापात येते. इकडे स्वयंपाकाकडे बोलणारी मंडळी, कृपया आपल्याला विनंती, थोडस काम करा, पण आमचा विचार करा, आम्हाला थोडं डिस्टर्ब व्हाल. आणि साधू संतांचा उपकार आमच्यावर महाराज खूप 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 अगणित. आमच्या पायाचे जोडे, कातड्याचे जोडे करून संतांना घातले तरी पिटत नाही. आणि म्हणून समाजावर संतांचा खूप मोठा उपकार आहे. समाजावर म्हणण्यापेक्षा आपल्या जीवावर. आणि म्हणून अशीच एक दत्तप्रभूचं भक्त म्हणण्यापेक्षा त्रेता युगामध्ये दुर्वास महाराज, दुर्वास ऋषी एका दिवशी सहज आंबा ऋषीच्या आश्रमात गेले. आंबा ऋषीच्या आश्रमात गेले आणि गेल्याच्या नंतर आंबा ऋषी दुर्वासाचं आगमन झाल्यावर आंबा ऋषीनं दुर्वास ऋषीला स्वागत केलं. आपल्या आश्रमात किंवा आपल्या घरी संतांचं आगमन झालंय म्हणून षोडशोपचारे 16 प्रकारची त्या ठिकाणी पूजा केली. कोणाची? आंबा ऋषी, दुर्वास ऋषीची. दुर्वास ऋषीची पूजा केली. आंबा ऋषीनं बसायला स्थान दिलं. बसायला स्थान दिलं. चर्चा झाली. आश्रमात येण्याचं प्रयोजन आंबा ऋषीनं दुर्वास ऋषीला विचारलं. चर्चा झाल्याच्या नंतर जेवणाची वेळ झाली आणि त्या दिवशी दिवस होता उपवासाचा. एकादश व्रत होतं. एकादशीच्या दिवशी आंबा ऋषीच्या आश्रमात दुर्वास ऋषी गेल्यामुळं आंबा ऋषीच्या आश्रमामध्ये काही शिजविलेलं नव्हतं. अन्न उपासच होता. एकादशीचे व्रत आंबा ऋषी विष्णूचे भक्त आणि दुर्वास आनंद संप्रदायाचे भक्त. दुर्वास म्हणजे अत्रिपुत्र, दत्त महाराजांचे बंधू म्हणा. आणि म्हणून हे एक आनंद संप्रदायाचे होते, दुसरे विष्णूचे भक्त. आणि जेवायची वेळ झाली आणि आंबा ऋषीने सांगितलं, महाराज आता जेवायची वेळ झाली पण मला उपवास आहे, त्याच्यामुळे जेवायची काही तयारी नाही. आणि तुम्हाला उपवास नाही काय? तुम्ही उपवास धरले नाही का? तर त्यावेळेला दुर्वासाने सांगितलं, भाऊ आम्ही आनंद संप्रदायाची माणसं उपवास करीत नाही. आंबा ऋषीने सांगितलं, आम्ही विष्णू भक्त आहोत, वारकरी संप्रदायाचे, वैष्णव संप्रदायाची माणसं, आम्हाला एकादश व्रत आम्ही करतो. मग अशा भानगडीत आपल्या
आलेत, काहीतरी जेवू घालावं लागते या नियमाना, की स्वयंपाक तर केलेला नाही. अंबर ऋषीनं वनामधले फळं आणले आणि फलाहार तरी घेतील महाराज म्हणून दुर्वास ऋषीच्या समोर ठेवले. महाराजांनी सांगितलं, भाऊ आम्ही उपवास बिपवास काही करीत नाही. का करीत नाही तर त्यांनी सांगितलं की हा जीव उपाशी जर राहिला आणि उपाशी जर फिरू लागला, उपवाशी फिरता फिरता त्याचा एका पावलाला एक गाव जाळल्या इतके त्याला पाप लागते. उपाशी जीव फिरू नये, त्याचं पावला पावलाला पाप होते. कारण जीव उपाशी राहिल्यावर जठर अग्नी उलटा होते आणि नरक सेवन करते. म्हणून आनंद संप्रदायाने उपवासाला वर्ज्य केलं, मानला नाही. दुर्वास महाराज अंबर ऋषीला सांगाले आणि म्हणून मी उपवास धरला नाही. तर महाराज म्हणले, बा फलाहार तरी घ्या. ठीक आहे, फराळ आणला, फळं आणले आणि त्या दिवशी फळं खाऊ घातले आणि चर्चा केली, उद्या द्वादशी व्रत सोडा. आणि सकाळी सकाळी द्वादश व्रत सुटलं की तुम्ही आपल्या आश्रमी परत व्हा. काकलूत केली, दुर्वास ऋषीला ठेवून घेतलं. ठेवून घेतलं. रात्रभर चर्चा झाली दोन ऋषीमध्ये. आता रात्रभर ऋषीमध्ये झालेली चर्चा काय साधारण असणार आहे का? निवांत वेळेला आपण जसं एखाद्या पाहुण्याकडे जायचं असलं की नाही, जवळचा स्वर राहिला की नाही, माणूस काय करते, असं काय गडबडीने येऊ नका हो, मुक्कामाला या म्हणते माणूस. आणि म्हणून हे दोन ऋषीची एका मुक्कामात झालेली चर्चा खूप मोठी आहे. चर्चा झाली. आता दोन ऋषीची चर्चा काय प्रपंचाची थोडीच होणार होती. तिथं चर्चा आमच्या जीवाच्या हिताची चर्चा झाली आणि दिवस उजळला. आता उद्या सकाळी एकादश द्वादश व्रत सोडायचं आहे. द्वादश वर्ष सोडायच्या वेळेला सकाळी दिवस निघाला. अंबर ऋषी उठून स्नानाला गेले आणि दुर्वास ऋषी बाजूला एक तळाव होतं, त्या तळ्यामध्ये स्नानाला गेले. द्वादशीचं व्रत कसं आहे, त्याला एक नियम आहे. इथं जर एकादश धरणार कोणी असेल तर ऐका. द्वादश व्रताला तिकडं सूर्यानं तिरप टाकली की इकडं उपास सुटला पाहिजे. अशा नियमाला जर उपास सुटला तरच ते द्वादश व्रत साध्य होते. नाहीतर द्वादश व्रत सोडायचा प्रयत्न किंवा आपण आपल्या सोयीला जर सोडलं, शास्त्र सांगलेलं होय बरं, शिवचरणच्या मनाचं नव्ह, उगं काही लावते असं कोणी म्हणू नका. प्रमाणानिशी सांगलो, तिकडं सूर्यानं तिरप टाकल्याबरोबर इकडं जर द्वादश व्रत सुटलं तर त्याचा सांदा बांधा जुळते, त्या व्रताचं पुण्य आपल्या पदरात पडते. आणि घंटा 2 घंटे 3 घंटे जर उशीर झाला तर तिथून माग केलेले व्रत आणि पुढे होणारे व्रत दोन्ही निष्फळ ठरतात. म्हणून असा नियम आहे आणि या नियमाला अनुसरून अंबर ऋषी काय करू लागला, स्नानाला गेले. दुर्वास ऋषी स्नान करून आले. दुर्वास ऋषीने स्नान केलं पण ध्यान लावून बसले. सकाळी अंबर ऋषीच्या लक्षात आलं आता द्वादश व्रत सोडायची वेळ झाली. सूर्य निघाला आणि इकडे काय की दुर्वास ऋषी ध्यानाला बसले. काय करावं आता,
दुर्वास ऋषीला ध्यानामधून उठवायला जमणार नाही. आणि ध्यानातून दुर्वासाला उठवू नये. तो 12 वर्षाची द्वादशीचा नियम सुटते. 12 व्रत सुटते. ते तरी सुटायला नाही तर हे तरी सुटायला. आंब ऋषीनं विचार केला यायला ध्यानातून समाधीतून वर आणावं तरी अवघडच आहे. आणि यायला नाहीशी आपण उपाशीला सोडावं. ते रात्रभर झालं चर्चा करून यायला सोडून कसं जेवायचं. संकट पडलं महाराज आंब ऋषीला. असे धर्म संकट आम्हालाही पडतात. मग हे शास्त्र कशासाठी वाचायचं. अशा धर्म संकटातून काय पळवाट निघते आणि सही सलामत पाप न लागता कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे शास्त्र आम्हाला शिकविते. त्यावेळेला आंब ऋषीनं विचार केला आणि प्रमाण शोधलं. त्यावेळेला म्हणले आंब ऋषीनं काय विचार केला. 12 तू इथं बस मला दिसत असं बघितलं. आणि विचार केला तिकडे सूर्यानं तिरक मारली की तुळशीचं पान तोडावं आणि त्याच्यानं उपवास सोडावा. म्हणजे ऋषीला बी वाटेल ऋषीच्याही मनासारखं होईल आणि आपलं 12 व्रतही साध्य होईल. विचार केला आणि आंब ऋषीनं काय केलं. तुळशीचं पान तोडलं, पान खाल्लं, पाणी पिले, समाधान झाले आणि 12 व्रत आंब ऋषीचं सुटलं. सुटल्याच्या नंतर हे दुर्वास ऋषी ध्यानाला बसले होते की नाही. थोड्या वेळानं ध्यानातून बाहेर आले. हे आंब ऋषीला दिसायला ध्यानाला बसले होते पण ओरिजिनल वस्तुस्थितीमध्ये दुर्वास ऋषी ध्यानासाठी बसले नव्हते. यानंच काय करायचं करते ते बघायसाठी बसले होते. समजलं आता नेमकं आंब ऋषी काय करतात याच्यासाठी की याच्याच ध्यानामध्ये दुर्वास आणि आंब ऋषीचा उपवास सुटला. 5-10 मिनिटं झाले की दुर्वास ऋषीची समाधी संपली, ध्यान संपलं आणि जागे झाले. आणि दुर्वासाला आंब ऋषीला सांगितलं ऋषी महाराज तुम्ही उपवास सोडले. आंब ऋषीने सांगितलं सुटला नाही उपास, व्रत सुटलंय. तुम्हाला सोडून कसं उपास सोडायचे. तुम्ही रात्रपासून माझ्यासोबत आहात, तुम्हाला सोडून कसं जेवायचे म्हणले. पण दुर्वास ऋषीने विचार केला तुम्हाला रात्रभर ठेवून घेतला, काल दिवसभर उपाशी मारला आणि आज जेवायच्या वेळेला मला सोडून जेवलास. आता जेवण काय उपास सुटणं काय. तू मला सोडून जेवलास. थोडासा दुर्वास ऋषीला राग आला. काय चुकलं होतं महाराज आंब ऋषीचं. काही चुकलं नव्हतं पण दुर्वास कसा आहे ऋषी थोडेसे क्रोधित असतात. हे दोन्ही ऋषीच होते आणि म्हणून दुर्वास ऋषीनं माझ्या आधी तू उपवासच कसा सोडलास म्हणून क्रोध केला आणि आंब ऋषीला शाप देऊन टाकला. याचं प्रायश्चित्त माझ्या आधी जेवलास म्हणून तुला 10 गर्भवास भोगावं लागतील असा शाप देऊन टाकला. आता 10 गर्भवास तुला घ्यावं लागतील असं आंब ऋषीला ज्या वेळेला शाप दिला त्यावेळेला आंब ऋषी नाराज झाला किंवा मनात आता बेकार वाटू लागलं की हे काय होऊन गेलं, गोष्ट घडून गेली. गर्भवासाचं त्रास
काय सोपा आहे? जन्म न मरण सोपा आहे काय? 10 गर्भवास भोगायचे. एका गर्भवासाची शास्त्रानं अवस्था सांगितली. ऐका, प्रसूत काळीचे दुःख दारून मोक्ष सिद्धांत दोबी आली. प्रसूत काळीचे दुःख दारून एका रोमरंध्री सहस्र विंचूची वेदना जाण. वाढविले नाना सायाचे करून तया नमस्कार पै माझा. ऐका, एका बाई ज्या वेळेला, आमची आई ज्या वेळेला आम्हाला जन्म देते, एका जन्माचं दुःख सांगाल तुम्हाला. आई ज्या वेळेला जन्म देते त्यावेळेला एका ठिकाणावर एक विंचू चावल्यावर किती आग होते? कुणाला विंचू चावला असेल त्याला अनुभव असेल. पण एका ठिकाणावर विंचू चावल्यावर इतकी आग होते, आणि एका जागी जर 1000 विंचू चावले तर किती आग होईल? तर शास्त्र काय म्हणाले? प्रसूत काळी बाळांपण सोपं नाही ना. ते आमच्या माईलाच माहिती. बाळ नाहीतर अंत, या दोन गोष्टीचा, या समासाचा विग्रह जर केला, बाळांपण या समासाचा जर विग्रह केला, बाळ नाहीतर अंत झालं तर बाळ नाहीतर अंत, या दोन गोष्टीचं नाव बाळांतपण. आणि म्हणून शास्त्र सांगते, प्रसूत काळीचे दुःख दारून एका रोमरंध्री सहस्र विंचूची वेदना जाण. एका रोमरंध्राच्या ठिकाणी 1000 विंचवाने दंश केल्यावर जेवढा त्रास होते, तेवढा त्रास आम्हाला जन्म देते वेळेस आमच्या माईलाही होते आणि जन्म घेणाऱ्या जीवालाही होते. मरतावळी असाच त्रास आहे. आणि म्हणून जन्म मरणाचं दुःख किती मोठं आहे. वेदाचं प्रमाण आहे महाराज. काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायण. आणि म्हणून जन्म मरणाच्या दुःखाचा विचार अंब ऋषीने केला. हे माझ्या नशिबाला 10 जन्म कसे आले, पश्चाताप करू लागला. आणि भगवान विष्णू परमात्म्याचा भक्त असल्यामुळं भगवान विष्णूचं त्यानं चिंतन केलं आणि विष्णू परमात्म्याचा धावा केला. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायणाचा भगवान अंब ऋषीनं विष्णूचा धावा केला. आणि विष्णूचा भक्त असल्यामुळं अंब ऋषीने केलेल्या धावेला भगवंताने ऊ दिली. विष्णू तिथं धावून आला. धावून आल्याच्या नंतर अंब ऋषीला विचारलं, अंब ऋषी महाराज नेमकं काय झालं, कशासाठी धावा केला? त्यावेळेला अंब ऋषीनं या विष्णूला सांगितलं की असं असं झालं, द्वादशीचं व्रत मी तुळशीचं पान खाऊन सोडलं आणि दुर्वास ऋषीला त्या गोष्टीचा राग आला. माझ्या आधीच कसा उपवास सोडला म्हणून
म्हणून मला दुर्वास ऋषीनं शाप दिला की तू 10 गर्भवास भोगशील. त्यावेळे विष्णूने सांगितलं, दुर्वासाने सांगितलं की बाबा तू दुर्वास ऋषीच्या कशाला नादी लागला. त्यावेळेला विष्णूने सांगितलं, अंबरीशाला अवघड आहे म्हणजे मी तुझ्या हाताला धावून आलो, जगातल्या कोणत्याही पापातून मुक्त तुला मी करीन. मग कोणतंही घडू द्या, स्त्री हत्या घडू द्या, स्त्री हत्येचं पाप लागू द्या, बाळ हत्येचं पाप लागू द्या, ब्राह्मण हत्येचं पाप लागू द्या, साधू संतांची निंदा केलेलं पाप लागू द्या, परदारागमन केलेलं पाप लागू द्या, चोरी केलेलं पाप लागू द्या, चुगली केलेलं पाप लागू द्या, कोणतंही पाप असू द्या, अंबरीशाला विष्णू भगवंत म्हणले सगळ्या पापातून तुला मी मुक्ती देऊ शकतो, पण ऋषीच्या शापातून मुक्त देण्याची ताकद माझ्याजवळ नाही. जगाच्या या भानगडी सगळ्या माझ्या ताब्यात होता म्हणले, तुला कोणत्याही पापातून मुक्त करीत होतो, पण ऋषीने दिलेल्या शापातून तुला मुक्त करायची ऐपत ताकद शक्ती माझ्याकडे नाही. मग काय कर, काहीच हरकत नाही, म्हणजे फक्त मला एकच करता येते, तुला दिलेला शाप मला घेता येते तुझ्या ऐवजी, कारण तू माझा भक्तवत्स आणि म्हणून माझा निश्चित भक्त असल्यामुळं तुझे गर्भवास मी भोगत. आशीर्वाद दिला तर तत्व म्हटले, त्याचे गर्भवासाची जिम्मेदारी स्वतः भगवंताने घेतली, विष्णूने घेतली. आणि यायच्या डोक्याचा संवाद संपल्यावर इकडे तोंड करून दुर्वास ऋषीला म्हणला, काय ऋषी महाराज, तुम्ही ब्रह्मज्ञानी, तुमचं वय झालेलं, अनुभवी, तुम्ही सगळ्या गोष्टीत प्रवीण तुम्ही आहात, तुम्ही काही बोलायसारखे नाही, मग या साध्या माणसाला साध्या कामासाठी एवढा मोठा शाप देतात. अंबरीशाचं काय चुकलं हो, तुम्हाला तरी कळालं नाही का? त्यानं केली ती केली गलती, पण तुम्ही तरी ब्रह्मज्ञानी आहात, तुम्ही अनुभवी आहात. माझ्या मनानं एवढ्या चुकीला एवढं मोठे प्रायश्चित्त किंवा शिक्षा द्यायला नको होती. असं ऋषीला, दुर्वास ऋषीला म्हणल्याबरोबर ऋषीने विष्णूला शाप दिला. घेऊ विष्णूला म्हणले, तू सुद्धा नरक भोगशील. विष्णूला असा राग आला, म्हणतात डोक्यात आग मस्तकाला गेली पाहिजे. आता काय करावं? किती समजून घेतलं समाजामध्ये महाराज, तरी एखाद्या वेळेस प्रसंग असा येते, शास्त्रही जमना शस्त्रही जमना, दोन्ही गोष्टीचा. शास्त्र काय सांगते आम्हाला, जिथं शास्त्र संपते तिथं शस्त्र सुरू होते. पण साधू संतांनी शस्त्राचा उपयोग केला नाही. जिथं न्यायनीती संपते तिथं अनीती सुरुवात होती. असं झालं म्हणले. विष्णूला राग आला दुर्वासाचा, आणि विष्णूलाही सांगितलं तू सुद्धा नरक भोगशील. म्हणल्याबरोबर असं कसं झालं, ही वेळ माझ्यावर वाईट आली येऊ नये म्हणून विष्णूनं सुदर्शन चक्र काढलं आणि अंबरीशावर सोडलं, या दुर्वासावर सोडलं. विष्णू पैसे दुसरं काही शास्त्र संपल्यामुळे
शस्त्राचा उपयोग करावा लागला. आणि म्हणून हे सुटलेलं सुदर्शन चक्र आता माझा जीव घेते की बापा म्हणून दुर्वास पळू लागला. आणि पळता पळता आता सुदर्शन पाठीमागेच लागले. उभं राहावं तर मुंडकं छाड. दुर्वास पुढं चक्र माग. दुर्वास ऋषी नीट ब्रह्मदेवाकडे गेले. सत्य लोकामध्ये पळत पळत कुठे गेले? सत्य लोकात ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला घाई गडबडीने जाऊन ब्रह्मदेवाच्या घरातच घुसले. आणि ब्रह्मदेव म्हणले दुर्वास ऋषीला, पाय तुझं नाही, चहा पाणी नाही, काही नाही, काही नाही. नीट आल्याबरोबर मधल्याच घरात काय होई म्हणजे आदरातिथ्य नाही केल्याबरोबर बसल्याबरोबर दुर्वास